नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. तर तुम्ही रेल्वेने नेहमी प्रवास करता का? तर रेल्वेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर आता प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे. प्रवाशांच्या आरोग्याला हानी पोहोचवू पाहणाऱ्या रेल्वेतील अनधिकृत खाद्य विक्रेत्यांवर मध्य रेल्वे प्रशासनाने खास नजर रोखली आहे. या पार्श्वभूमीवर 8 महिन्यात रेल्वेने विविध ठिकाणी कारवाई करून अनेक वेंडर्सना दणका दिला आहे आणि त्यांना मोठा दंडही ठोठावला आहे. बल्हारशाह नागपूर मार्गे दिल्लीकडे निघालेल्या रेल्वे गाडीत खाद्यपदार्थ खाल्ल्याने अनेक प्रवाशांना विषबाधा झाली होती. या प्रकरणाने केवळ नागपूर विभागच नव्हे तर संपूर्ण रेल्वे प्रशासनात मोठी खळबळ निर्माण झाली होती. त्यानंतर हे खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या आणि त्याचे पार्सल तयार करून विकणाऱ्या बल्हारशाह रेल्वे स्थानकापासून तो नागपूर रेल्वे स्थानकापर्यंतच्या खाद्यपदार्थ विकणाऱ्यांची चौकशी झाली. दोषींवर कारवाई देखील झाली. मात्र थेट दिल्लीतूनच या संबंधाने कडक निर्देश मिळाल्याने मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक आणि वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक यांनी रेल्वे गाड्या आणि रेल्वे स्थानकावर अनधिकृतपणे खाण्यापिण्याचे पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाईचे धोरण तयार केले होते. त्यानंतर ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकांवर छापे मारण्यात आले. 140 खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे तपासण्या करण्यात आल्या आणि अनेक गाड्यांमधील खाद्यपदार्थांचे चहा कॉफीचे नमुने घेण्यात आले. दोषी आढळलेल्या 700 विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यातून नोव्हेंबर 2024 या एका महिन्यात 49 लाखांचा दंड वसूल केला. तर एप्रिल ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत 6,39,00,000 रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत कार्यवाही आणि दंडाचे प्रमाण 16% जास्त आहे. या कार्यवाहीच्या दणक्यामुळे रेल्वेतील अनधिकृत विक्रेत्यांची संख्या कमी होऊन प्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध होण्याचा विश्वास अधिकाऱ्यांना आहे. तर वेंडर प्रणालीबद्दल एक व्यवस्थापन प्रणाली निर्माण करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानक आणि गाड्यांमध्ये अनधिकृतपणे खाद्यपदार्थ विकणाऱ्यांनी शिरू नये म्हणून प्रशासनाने वेंडर व्यवस्थापन प्रणाली तयार केली आहे. त्यानुसार नागपूर विभागातील खाद्य विक्रेत्यांसाठी विशिष्ट ओळखपत्र देण्यात आले आहे आणि मोबाईल ॲपवर या सर्वांना कनेक्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक आणि गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ विकणारा व्यक्ती अधिकृत की अनधिकृत हे लगेच स्पष्ट होणार आहे. तर ही बातमी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.